हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आज नवीन ब्लॉगमध्ये। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की केसांना मेहंदी कशी लावायची आणि तुमचे केस मेहंदी लावल्यावर काय लावलं की तुमचे केसांना शायनिंग येईल, छान सिल्की केस होतील आणि केसांमध्ये अजिबात गुंता होणार नाही आणि केस एकदम असे चमकायला लागतील। तर कशा पद्धतीने मेहंदी लावायची नक्की बघा। चला तुम्हाला दाखवते मी मेहंदी कशी भिजवते। हे बघा, हे इथे चहा पावडर, कोरफड याचं मी पाणी उकळवलेलं आहे आणि या पाण्याने आपल्याला मेहंदी भिजवायची आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता, एकदम थोडंसंच पाणी घ्यायचं आणि त्याला चांगलं उकळवायचं। कोरफडचे पण मधून दोन भाग करून मग ते कापून त्यात टाकायचे आणि चहा पावडर टाकायची आणि छान उकळवून घ्यायचं पाणी आणि नंतर त्याच्याने मेहंदी भिजवायची आपल्याला। हे बघा, लोखंडी तवा घ्यायचा। लोखंडी तव्यामध्ये आपल्याला आयरन वगैरे सगळं मिळतं त्याच्यामध्ये। आणि हे बघा, मी ही मेहंदी घेतलेली आहे, निशा मेहंदी। याच्याने ब्लॅक कलरची आहे, याच्याने केस छान रंगतात। तुम्ही निशा मेहंदी घ्या, नंतर नुपूर घ्या, कावेरी घ्या, या मेहंदी खूप छान असतात, नॅचरल असतात। तर पूर्ण एक मेहंदीचं पाकिट त्याच्यात ओतून घ्यायचं। छान रंग येतो या निशा मेहंदीने सुद्धा। पूर्ण पाकिट ओतून घ्यायचं याच्यात आणि नंतर तुम्ही हे पाणी जे आपण केलेलं आहे ना ते गाळू शकता किंवा असंच ओतू शकता। मी असंच ओतणार आहे। हे बघा, असं थोडं थोडं ओतायचं आणि ब्रश वगैरे काही असेल त्याच्याने ते मिक्स करून घ्यायचं। एकदम छान असं पातळ असं हे करून घ्यायचं। माझ्या आधी केस लांब होते त्याच्यामुळे मला एक पाकिट पुरत नव्हतं, पण आता केस कापलेत त्याच्यामुळे एक पाकिट मला पुरेसं होतं। अशी छान मेहंदी भिजवून घ्यायची। तुम्ही हे रात्री भिजवून सकाळी सुद्धा लावू शकता, त्याच्यामुळे तुमच्या केसांना ब्लॅक कलर खूप छान प्रकारे येईल। आणि जर घाई असेल तर तुम्ही अर्धा तास भिजवून ठेवू शकता। आता मेहंदी भिजवून ठेवलेली आहे, अर्धा तास तशीच ठेवायची आहे आणि अर्धा तासानं आपण मेहंदी लावून मग मी तुम्हाला रिझल्ट दाखवेल कसा आहे। आता तुम्ही माझे केस बघू शकता, एकदम असे हे झालेले आहेत, फ्रीजी झालेले आहेत। त्याच्यानंतर मी तुम्हाला मेहंदी दाखवून रिझल्ट दाखवेल। तोपर्यंत मी याला झोपवते, नाहीतर तो मला काहीच काम करू देत नाही दिवसभर, त्याच्यामुळे त्याला झोपवावं लागेल। त्याच्यानंतर मला पिशव्यांची ऑर्डर आहे, नंतर ट्रॅव्हल बॅगची ऑर्डर आहे, त्या शिवायच्या आहेत आणि याला झोपवल्याशिवाय ते काहीच शक्य नाही। त्याच्यामुळे याला झोपवून घेते आणि मग मेहंदी लावते, मग पिशव्या शिवून घेते, मग केस धुवून तुम्हाला रिझल्ट दाखवेल। ड्रेसवर मेहंदी पडेल म्हणून शाल घेऊन घेतली आहे, त्याच्याने ड्रेसला डाग नको लागायला। आणि हे बघा, तव्यात भिजवलेली मेहंदी आणि हा ब्रश। आता तुम्ही कोणत्या ब्रशने लावता त्या ब्रशने लावू शकता, आम्ही तर याच ब्रशचा उपयोग करते, मला तोच बरं पडतो। अशा प्रकारे पूर्ण केसांमध्ये मेहंदी लावून घ्यायची। मिस्टर असले की त्यांना सांगते मी लावायला, घरी असतात तेव्हा, पण आता ते नाही, मग आपणच लावू हाताने। छान अशी पूर्ण केसांना मेहंदी लावून घ्यायची। तर केसांना मेहंदी लावून झालेली आहे आणि 30 मिनिट पण होत आलेले आहेत, पण मला शिवायच्या आहेत पिशव्या, तर त्यासाठी मी दोरे शोधते। हे बघा, हे कटिंग करून ठेवलेली आहे, हे पिशवीचं कापड आहे वरचं, हे अस्तर आहे, ही पोतडी आहे। असे पोतडी टाकून मी पिशव्या शिवून देत असते बाजाराला वगैरे चैनच्या।
जशा कस्टमर सांगतील तसे पिशव्या मी शिवून देत असते. पर्स, बॅग, नंतर हँड पर्स, मोबाईल वगैरे ठेवायला अशा छोट्या पर्स वगैरे मी घरी शिवत असते. तर आणि हे बघा, ही दुसऱ्या पिशवीची कटिंग आहे. तर याची पोतळीची कटिंग झालेली आहे, कापडाची कटिंग झालेली आहे, पण अस्तर अजून त्याला मी शोधते, अस्तर पाहिजे मला दुसरं. आणि असा मी एक डब्बा मिशोवरून मागवलेला, त्यात मी रीळ वगैरे सगळं, तुमचं सगळं सामान बसून जातं. हे बघा, असं रीळ वगैरे, धागे, दोरे, बटणं वगैरे सगळं, पिना वगैरे सगळं याच्यात बसतं. तर रीळ सध्या एवढेच उरलेत माझ्याकडे. तर रीळ मला ऑनलाईन मागवावे लागतील, कारण दुकानात आपल्याला 300 रुपयाचा एक बॉक्स पडतो, आणि जर आपण मिशोवरून घेतला ना तर आपल्याला 150च्या आतच 50 रीळांचा बॉक्स मिळून जातो. आणि हे अशी माझी एक छोटंसं बास्केट आहे. याच्यात मी लेस वगैरे सगळं शिलाईचं सामान ठेवत असते, कैची वगैरे, कारण माझे दोन्ही मुलं छोटे आहेत आणि कैचीला वगैरे हात लावतात, पायावर पडली, लागली वगैरे, त्याच्यामुळे थोडी काळजी घ्यावी लागते. तर हे बघा, अशा प्रकारे मी हे कटिंग करून ठेवलेलं आहे 2 पिशव्यांचं. अजून एक ट्रॅव्हल बॅगचं कटिंग करायचे आहे, आणि अजून अशा मला 3-4 पिशव्या शिवायच्या आहेत. तर ते पण आता मी शिवून घेईन. आता मी हे बघा 30 मिनटं झालेले आहेत मेहंदी लावून. तर आता केस धुवून घेते आणि मग तुम्हाला रिझल्ट दाखवते. हे बघा, तुम्ही धुतल्यावर रिझल्ट बघू शकता. मेहंदीला, त्या मेहंदीने तशा पद्धतीने भिजवल्यावर कसा रिझल्ट येतो. जर तुम्ही कोरफड आणि चहा पावडरने जर मेहंदी भिजवली आणि तेही लोखंडाच्या तव्यात, तुम्हाला रिझल्ट एकदम छान येईल. हे बघा, अजून केस वाढलेले नाहीत, ओलेच आहेत. हे बघा, चमक बघा केसांना किती आले. आणि हे बघा, केस मोकळे झालेले आहे. बघा, हे बघा, कोणता अजिबात होत नाही जर तुम्ही अशा पद्धतीने मेहंदी लावलीत. आणि 5 महिने तर मेहंदी जाणारच नाही तुमची. तर नक्की ट्राय करून बघा. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.